नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल सुशिला। आज आपण बघणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा किंवा सुशिला। यासाठी मी घेतलेले आहे एक चाळणीभर असे चाळून मुरमुरे घेतलेले आहेत। याच्यात आपल्याला 2 ते 3 प्लेट सुशिला तयार होतात। भिजवण्यासाठी पाणी आणि 2 मीडियम आकाराचे बटाटे मी बारीक कापून घेतलेले आहेत। फोडणीसाठी रिफाइंड ऑइल, मोहरी अर्धा चम्मच, जिरे 1 चम्मच, अर्धा चम्मच लिंबूचा रस, चिमूटभर हिंग, 4 ते 5 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे, थोडीशी हिरवी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, हळद आणि शेंगदाणे। चला तर आपण पटकन असे मुरमुऱ्याचे पोहे करण्यासाठी कढई गॅसवर ठेवून गरम करूया। सुशिला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण हे जे मुरमुरे घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये टाकून याला भिजवून घेणार आहोत। असे थोडे थोडे टाकून त्याला असे दाबून घ्यायचे आहेत पाण्यात, त्यामुळे चांगले पाण्यात भिजतात ते। सुशिला बनवण्यासाठी सर्वप्रथम मी पाणी घेतलं होतं, त्याच्यात आपण हे मुरमुरे टाकून घेणार आहोत आणि मुरमुरे पाण्यात असे चांगले भिजून घेणार आहोत। मी आता हे मुरमुरे पाण्यात टाकून चांगले भिजून घेतलेले हाताने दाबून तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे पाण्यातून काढून हातावर असे थोडं थोडं दाबून याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। जास्त जोराने दाबायचं नाही, त्यामुळे मुरमुरे आपली चुरा होते। थोडं थोडं प्रेशर देऊन याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला हाताने। तुमच्याकडे चोपटे ते लांब मुरमुरे असतील ते पण घेतले तर चालेल। याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मी सगळे मुरमुरे आपले पाण्यातून भिजून काढून घेतलेले आहे। आता आपण गॅसवर आधीच कढई ठेवलेली होती गरम करण्यासाठी, त्याच्यात आपण कोणतेही रिफाइंड ऑइल गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपण याच्यात थोडंसं तेल टाकणार आहोत। 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे कढईत मी। थोडंसं करत असले तेल टाकले की आपण याच्यात शेंगदाणे परतून घेणार आहोत। तुम्हाला जर शेंगदाणे जास्त आवडत असेल तर जास्त घातले तरी चालतील। शेंगदाणे थोडेसे आता ब्राऊन कलर होईपर्यंत याला मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत। शेंगदाणे आता तडतडायलेत, तुम्ही बघू शकता। थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत तेलात। आपले शेंगदाणे आता परतलेले त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। शेंगदाणे परतताना कधी पण गॅसची फ्लेम लो करून परतायची, चांगले आतमधून कळून येतात ते। त्यानंतर आपण याच तेलात
आलू पण थोडेसे परतून घेणार आहोत ब्राऊन कलर होईपर्यंत. गॅसचे फ्लेम थोडे मीडियम टू लो करून आपण आलू परतून घेणार आहोत. ब्राऊन आलूचा पण कलर ब्राऊन होईपर्यंत याला तळून आपल्याला जर एखाद्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस मुलाच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवता येईल. पचण्यास हलकी आणि सोपी सुद्धा आहे, त्यामुळे नक्की तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला येतील. आपले आलू आता बघा थोडे परतत आलेले आहे. छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आलूला. तुम्ही कांदा खाता असाल तर तुम्ही याच्यात कांदा पण घातला तरी चालेल, खूप छान लागतात आणि पोह्यापेक्षा पचायला हलके सुद्धा आहेत. पोह्याने आपल्याला ॲसिडिटी होण्याची शक्यता राहते, पण मुरमुऱ्याने आपल्या शरीरातलं ॲसिड वगैरे वाढत नाही, पोट फुगत नाही. छान असे आलू आपल्याला परतून घ्यायचे. आलू परतताना थोडंसं त्याच्यात चवीनुसार चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजे आलूला आपल्या चांगल्या चव येईल मिठाची. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा. आपले आलू आता चांगल्या प्रकारे परतलेले आहे, कलर आलेला आहे, आपला गुलाबी कलर आपल्या आलूला आलेला आहे. आता आपण हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम फुल करून याच कढईमध्ये आपण आता थोडंसं 1 चम्मच तेल ॲड करणार आहोत. तेल आता आपलं नीट थोडंसं गरम झालेले आहेत. याच्यात मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला याच्यात जिरे घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम लो करून घ्यायची. जिरे लगेच परतल्या की लगेच आपल्याला याच्यात चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंग थोडंसं 1-2 सेकंद परतल्यानं लगेच याच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या थोड्याशा आपल्याला परतून घ्यायच्या याच्यातच. आता आपण हिरव्या मिरच्या आता थोड्याशा आपल्या परतलेल्या आहेत, कच्चेपणा दूर झालेले आहे. त्याच्यात आपण 1 शिमला मिरची घालूया. तुम्हाला आवडत असेल तरच घाला, स्किप केली तरी चालेल. आपली गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम टू लो करून घ्यायची आहे. लगेचच आपण याच्यात 1 चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. हे सुद्धा ऑप्शनल आहे. आणि टोमॅटो थोडासा पावसात होईल
थोडंसं फ्राय करून घेऊया टोमॅटोला आणि याच्यात आपले कढीपत्त्याचे थोडेसे पाणी 10 ते 12 ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत. टोमॅटो आणि शिमला मिरची मौसूत शिजण्यासाठी आपण याला 2 ते 3 मिनटं कव्हर करून घेणार आहोत. आपले आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. लो टू मीडियम फ्लेमवर आपण टमाटे आणि शिमला मिरची शिजायसाठी झाकण ठेवून शिजून घेतलेली आहे. बघू शकता शिमला मिरची आपली कट तुटायली. याच्यातच आता आपण थोडीशी हळद, चिमूटभर साखर हे मिक्स करून घेऊ. हळद आणि साखर मिक्स झाल्यानंतर याच्यात आपण आता हे आपली भिजवलेली मुरमुरे घालून घेणार आहोत. आणि ते मुरमुरे आता चांगले आपल्या तेलात मिक्स करून घ्यायचे आहेत. बघू शकता गॅसची फ्लेम लोच राहू द्यायची आपल्याला हे मिक्स होईपर्यंत सगळं. आपले मुरमुरे आता चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. त्याच्यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून चांगलं एकदा एकजीव करून घ्यायचे आपल्याला. छानपैकी याच्यानंतर आपण तळलेले बटाटे आणि शेंगदाणे आपण घालून मिक्स करून घेऊ. हे सुद्धा आपल्या याच्यात चांगले मिक्स झालेले आहे. याच्यात अर्ध्या लिंबूचा रस तुम्हाला आवडत असेल तर टाका, ऑप्शनल आहे. पण लिंबूने छान चव येते याला. कोणी याच्यात हरभऱ्याची डाळ किंवा डाळवर सुद्धा टाकतात. तुम्ही ते सुद्धा टाकलं तर चालेल आवडत असेल तर. बघू शकता आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून याला थोडीशी 1 ते 2 मिनिट थोडंसं वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून. आता आपले 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. चला बघून घेऊया. आपले मुरमुऱ्याला चांगली वाफ आलेली आहे. बघा झाकण काढलेलं आहे मी. छान आता मुरमुरे आपले शिजलेले आहेत. बघू शकता अजून 1 ते 2 सेकंदाला आपण अजून असं परतून घेणार आहोत. आणि याच्यात आपली राहिलेली कोथिंबीर मिक्स करून थोडंसं परतून घेणार आहे. मुरमुरे चांगले शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता याच्यातून वाफ आले येत आहे. आता आपण गॅस बंद करून याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी एका डिशमध्ये आपले मुरमुऱ्याचे पोहे किंवा
सुशीला काढून घेतलेला आहे. किती छान दिसायला आहे आणि चवीला खूप छान लागते फ्रेंड्स. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला ही रेसिपी कशी वाटली ते पण नक्की कळवा.